जय भारत जय संविधान. नमस्कार. आपण पाहता IB7 न्यूज. मी उत्तम वानखडे. आज आपण एक नवीनच बातमी घेऊन येत आहोत. आपण पाहणार आहोत ला इल्हाचा अर्थ व ला इलाह याचा अर्थ काय. अलेक्झांडर कनिंघहॅम यांनी लडाख या ग्रंथात याचे स्पष्टीकरण 1854 मध्ये दिलेले आहे. त्यांनी लिहून ठेवले आहे की हा शब्द बुद्धाशी संलग्निक आहे. ला इल्हा या शब्दाचा अर्थ काय त्यांनी लिहून ठेवले आहे. ल्हाचा अर्थ बुद्ध होतो. ल्हाचा अर्थ बुद्ध होतो आणि ल्हासाचा अर्थ बुद्ध नगरी आणि ला इल्हाचा अर्थ देवाधिदेव बुद्ध असा याचा अर्थ होतो, असे अलेक्झांडर कनिंघहॅम यांनी त्यांच्या ग्रंथात लिहून ठेवलेला आहे. लडाखचा बौद्ध धर्म अत्यंत प्राचीन आहे आणि सम्राट अशोकाच्या काळापासून आपली मूळ संस्कृती, मूळ सभ्यता, मूळ परंपरा जपून आहे. हा लडाखचा बौद्ध धर्म खूप प्राचीन धर्म आहे लडाखचा. आणि त्या लडाखच्या त्या ग्रंथामध्ये त्यांनी लिहून ठेवलं आहे, अलेक्झांडरने लिहून ठेवलं आहे की जिवंत आहे ती अशोककालीन संस्कृती. ललित विस्तार या बौद्ध ग्रंथात तथागत बुद्धाला देवतांचेही देव, महान देव अर्थात देवाधिदेव बुद्ध असे म्हटले आहे. लडाखी भाषेमध्ये ला इल्हा म्हटले जाते. अलेक्झांडर कनिंघहॅम नुसार अरबी भाषेचे वाक्य ला इलाह याच अर्थाचे समांतर रूप आहे. ही व्याख्या कनिंघहॅम द्वारा स्वतः प्रस्तुत केली गेली आहे. 1854 मध्ये कनिंघहॅमने हे म्हटलं आहे त्यांच्या लडाख या ग्रंथामध्ये. आणि त्यामध्ये त्यांनी सुद्धा स्पष्टीकरण दिलं आहे की या पुस्तकात 1854 मध्ये पान नंबर 364 वर याचा सरळ अर्थ स्पष्ट होतो की ला इल्हा सरळ ला इलाह म्हणजे देवाधिदेव बुद्ध आहे. या शब्दाचा वापर आता इतर धर्मामध्ये स्वतःच्या धर्माशी जोडल्या जात आहे. हे या बातमीमधून आणि अलेक्झांडर कनिंघहॅम यांच्या अलेक्झांडर कनिंघहॅम या ग्रंथामध्ये पान नंबर 364 वर याचा उल्लेख आहे. आपण वाचू शकता हा उल्लेख. या बातमीमध्ये त्या दोन्ही पेजचे त्या पान नंबरचे फोटो टाकले आहेत. हे स्पष्टीकरण यासाठी.